नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल बाळगजे. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आम्ही आलतो खाटू बाबाला. तर कसं आहे ना, इथं आम्ही 8 वाजेपर्यंत पोहोचलो असतो. नंतर आम्ही इथं स्टे करण्यासाठी रूम पाहिली. इथं इतकी गर्दी एकादशीमुळे तर रूम वगैरे पाहिली, रूम वगैरे घेतली. रेट वगैरे 1500 रुपये रेटनी घेतली. तर नंतर आम्ही बॅग वगैरे ठेवला, फ्रेश वगैरे झालो. नंतर आम्ही गेलो मार्केट बाजारला फिरायला. नंतर फिरलो 2-3 तास, मस्तपैकी फिरलो, एन्जॉय वगैरे केला मित्रांसोबत. तर एन्जॉय वगैरे करून रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही रूमवर आलो असतो. नंतर फ्रेश वगैरे झालो, नंतर आराम केला. नंतर 4 वाजता उठलो. 4 वाजता उठल्यावर आता दर्शनासाठी आम्ही आवरण्यासाठी लवकरच उठलो, जरा 4-4:30च्या दरम्यान. नंतर आतापर्यंत आवरतच आहोत. 8 वाजत आले तरी पण. नंतर आता 8 वाजतील, मग आम्ही दर्शनाला जातो. दर्शनाला गेल्यावर कसं दर्शन होईल वगैरे सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला. नमस्कार भावांनो. तर आम्ही आता रूम सोडून चाललो आता खाटू बाबाच्या दर्शनाला. माझे मित्र यायला लागले पाठीमागून, एक जण आला. तर आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेतो. किती वाजतील ते सांगता येत नाही. आता जवळपास 8:30 वाजतील. 8:30 वाजता गेलो तर 1-2 वाजेपर्यंत दर्शन आहे. काय बोलला? तर हे हॉटेल आहे, इथून चाललो तर खाटू बाबाच्या दर्शनाला गेल्यावर मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. तर इथून 2 किलोमीटर आहे बाबाचं मंदिर. तर आता जवळजवळ 20 मिनिटं लागतील आम्हाला जर चालत जायचं म्हटलं तर तुम्हाला मी तिथं गेल्यावर सगळी इन्फॉर्मेशन देतो. भावांनो, इथं गुलाबाचं फुल घ्यायला लागले. रेट भरपूर आहे आणि इथं गुलाबाचं फुल फेमस आहे. बाबाला तेच देण्यात येतं इथं, मोरपंख आणि गुलाबाचं फुल. तर गर्दी पण भरपूर आहे, बघू शकता तुम्ही पाठीमागं माझ्या गर्दी किती. आता आम्ही चाललो, इतकी गर्दी आहे. अजून 1.5 किलोमीटर मंदिर इथं, आणि 1.5 किलोमीटर मंदिरवर गेल्यावर नंतर तर किती गर्दी असेल तर सांगू शकत नाही मी. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा. तुम्हाला मी दर्शन किती तासात होते काय ते सगळं सांगतो. तरी अंदाज 1-2 वाजेपर्यंत तरी दर्शन होईल, म्हणजे 5 किंवा 6 तास लागू शकतात. त्याच्यामुळं मित्रांनी गुलाबाचं फुल, मोरपंख वगैरे घेतलंय तर पहा. गुलाबाचं फुल, मोरपंख आणि हे अत्तर, हे जे खाटू बाबाला अत्यंत प्रिय असतं, त्याच्यामुळे हे त्यांना द्यावं लागतं. इथं मान आहे. आता सगळेच जण घेतात, आपल्याला एवढं माहित नाही, पण सगळे सांगतात की इथं मान असतो. खाटू बाबाला जर गेल्यावर मोरपंख, गुलाबाचं फुल व अत्तर घ्यावं लागतं. त्याच्यात 3 प्रकारचं अत्तर इथं, ते दिसत नसेल तुम्हाला कारण दाखवता येत नाही एवढं बरोबर. तर माझे मित्र यायला लागलेत पाठीमागून. गर्दी तर भरपूर आहे, पण हा दर्शनासाठी आनंद तर होतोय आणि उत्साह पण आहे. कारण दर्शन म्हणजे खाटू बाबाचा विषय करा. 1000 किलोमीटर लांब आलोय, त्याच्यासाठी झालोय ना. भावांनो, पाहू शकता ही लाईन आहे ती मंदिराच्या जवळ जाते. बाकीचे जे लाईन त्या बाकीच्या मंदिराच्या जवळ जातात, पण ही जी आहे ती जवळून जाते. त्याच्यामुळं आपण मंदिराच्या जवळ जातो. ओके मध्ये दर्शन होणार आपलं. मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार त्याचा, दर्शन घेताना किंवा दर्शन घेतल्यावर तुम्हाला म्हणजे इथं आपल्याला स्टिकचा वापर करता येणार नाही, कारण गर्दी भरपूर आहे. गर्दी काही पण होऊ शकतो. त्याच्यामुळे